मुंबई महापालिकेतील 237 नगरसेवकांना टॅब देण्याचा प्रस्ताव रखडण्याची शक्यता आहे. नगरसेवकांसह 10 नामनिर्देशित नगरसेवकांना टॅबलेट देण्याची योजना होती. महापालिकेचा कारभार ऑनलाईन आणि सुरळीत व्हावा यासाठी हा प्रस्ताव आणण्यात आला होता. मात्र प्रस्तावित टॅब चीनमध्ये बनवलेले आहेत आणि ते गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस म्हणजेच GEM पोर्टलवर उपलब्ध नसल्यामुळे खरेदी प्रक्रियेमध्ये अडचणी येत आहेत. दरम्यान या टॅबच्या प्रस्तावाला ठाकरेंच्या शिवसेनेने देखील विरोध केला होता. पुढची बातमी. मुंबईकरांवर लवकरच नवीन करांचा आणि शुल्कवाढीचा मोठा भार पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासाठी महापालिका आयुक्तांनी प्रशासकीय स्तरावर महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. सध्या मुंबई शहरामध्ये जवळपास 2 लाख कोटी रुपयांची विविध विकास कामं आणि प्रकल्प सुरू आहेत. हे भव्य प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आणि पालिकेची आर्थिक घडी बसवण्यासाठी प्रशासनाकडून महसूल वाढीचे नवे मार्ग शोधण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.